पण पाहायला विसरू नका की पप्पा कुणाच्या आवडीचं चालतायत. तर तुम्ही पाहू शकता इथून दिसत आहे आपला बदलापूर. नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेज वर. तर आज आहे संडे आणि तर मग चला आज संडे म्हणल्यावरती सगळं थोडंसं लेटच चालू होणार कारण की आज आहे श्रियांच्या पप्पांना सुट्टी. तर आज 15 दिवसातून हे घरी आहेत त्याच्यामुळे सगळं आमचं रमत गमत चाललंय कारण की 15 दिवस त्यांना जो आराम भेटलाय तर त्याचा बदला तर घेतलाच पाहिजे. मग त्यांचा 15 दिवसाचा सगळा मिळून त्रास श्रियांश आणि मम्मा आजच देणार आहे ना पप्पाला. तर मग चला आणि त्याची सुरुवात सकाळपासूनच झालेली आहे. तर मग चला त्याच्यामुळेच थोडंसं रमत गमत चाललं होतं. तर चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे तर म्हणलं आज दुपारी काहीतरी करावं. तर जेवणामध्ये म्हणलेलं की जे आपला पालक असतो तर पालक पुरी करावी कारण की पालक आणलेला आहे आणि भाजी करायची आणि खायची कुणी हा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे म्हणलं मग पालकची पुरी करावी. मग थोड्या वेळाने थोडंसं आवरून वगैरे पालकची पुरी करेल मी आणि मग त्याच्यानंतर पाहूया संध्याकाळी काहीतरी प्लॅन करतोय कारण की काय प्लॅन करतोय ते तुम्हाला नंतर समजेलच संध्याकाळीच. तर मग चला त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मग थोडंसं आवरून मग आपण थोड्या वेळाने पाहूयात की पालकाची पुरी कशी करायची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. नमस्कार सगळ्यांना. तर काय झालेलं मगाशी तुम्हाला बोललेलं की ह्याच्या पुऱ्या बनवणार आहे परंतु काय झालं आज बदलापूरमध्ये लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे. तर आता 3:45 वाजता आली तर मी तयारी केलेली म्हणलं येईलच 4:45ला मेसेज आलेला 4 पर्यंत येईल. तर मग लेट आल्यावरती मग मी डायरेक्ट रात्रीच बनवणार होते परंतु आता आली आहे लाईट तर मग म्हणलं चला बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी काय काय बारीक करते ते तुम्हाला दाखवते. खाली बसली असतील सिडम. तर तुम्ही पाहू शकता मी इथं याची जी पानं आहेत आपली पालकाची तर ती छान धुवून ठेवलेली आहेत. आता ही मी मिक्सरमध्ये टाकून घेणार मिक्सरच्या भांड्यामध्ये. एवढे नको टाकू आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे 4. तुम्हाला जास्त स्पायसी लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. सोबतच याच्यामध्ये जातील लसणाच्या पाकळ्या. सोबतच टाकणार थोडासा ओवा. ओव्याने काय होतं टेस्ट छान लागते. थोडासा ओवा. तू जिरं टाक. जिरं टाक ना. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जाईल 1 चमचा जिरं. चला आता हे मी छान बारीक करून घेते. थोडंसं पाणी ओतून काय करणार हे मस्त बारीक करून घेणार पाणी घेऊन आणि मग हे छान बारीक करून घेते आणि मग पुढची प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करते. बस. तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे याची लिक्विडी आणि त्याच्यानंतर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे मी या मोठ्या याच्यात ट्रान्सफर करून घेणार. तर मी अंदाजे 3-4 चपात्याचं पीठ घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ऍड करून घेणार. अरे मीठ टाक. सोबतच थोडीशी हळद आणि तुम्ही लाल मिरची पावडर पण ऍड करू शकता. आणि त्याच्यानंतर हे जे आपण मिक्सचर केलंय तर ते सगळं याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. आणि याचं छान असं पीठ मळून घ्यायचं. तर मग तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावलाय म्हणजे ते चिपकणार नाही आणि इथे श्रियांशने पण त्याचा गोळा केलेला आहे. तर मग चला आता एक पुरी लाटू नाही तर मग काय करू डायरेक्ट चपाती लाटून पटापट पुऱ्या काढून घेतो कारण की बाहेर जायचंय. काय तर मग चला आता हे पटापट करून घेते पुऱ्या लाटून घेते आणि मग पाहूयात कशा फुगतायत का नाही. आणि परत बाहेर कुठे जायचंय काय जातंय ते सगळं मग थोड्या वेळाने आवरून तुमच्यासोबत शेअर करू. आता पटापट हे आवरून घेतो. आणि आम्ही कुठे चाललो आहोत? हो
आणि कारण की पाणीपुरी खायला. पिझ्झा खायचा आहे मम्माला. आणि पाणीपुरी खायचे. बघू आता पप्पा श्रियांचा पिझ्झा, माझा पिझ्झा चालतात आम्हाला का श्रियांची पाणीपुरी चालतात. ठीक आहे, त्याच्यावरून कळेल आपल्याला पप्पाचं कुणावरती जास्त प्रेम आहे, श्रियांशीवरती का मम्मावरती. तर तुम्ही पण पाहायला विसरू नका की पप्पा कुणाच्या आवडीचं चालतायत आणि पप्पाचं कुणावरती जास्त प्रेम आहे. काय नाही, चला. तर मग चला आता मी हे गोळे करून घेतलेले आहे. आता लाटून पाहते, चपाती सारखं मोठं येत असेल तर डायरेक्ट चपातीच लागते, म्हणायचं मग पुऱ्या लागतात. मला वाटतं याच्या पुऱ्याच लाटावं लागतील, कारण की मग हे चिपकायचं, कारण की पीठ थोडस पातळ होतं ना याचं. काय आणि थोडंसं आकार तर पाहिजेलच, म्हणून मग मी असं याला छान गोल छान तर आकार पाहिजेलच मला पुऱ्या म्हणल्यावरती, मग मी थोडंसं आकार देईन. फक्त अशा लाटलेल्या नव्हत्या. चला याच्यामध्ये काढून घेते आणि या सगळ्या पटापट लाटून घेऊया. कारण की आमच्या घरी कोण यायचे ते तुमच्याकडे मी शेअर करतो. कोण यायचं आपल्याला? मम्मा आता हे आम जरा माझं लाटून तर होते. आम्ही करणार आहे तेच, कारण की गोल हे बघ, हे गोल आहे. आता करू मम्मा बस वाटायचं. वाढायचं. हे बघ कसं झालं. मी थांब तर मग तुम्ही पाहू शकता मी या अशा प्रकारे पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. थोडेसे जाड केलेत कारण की मग त्या फुगल्या पाहिजे. आणि ही बघा कशी अर्धी आलेली आहे, परंतु ठीक आहे, वाटते पूर्ण. इथे थोडीशी कट झाली. तर मग चला आता या सगळ्या पुऱ्या मी अशाच लाटून घेते आणि मग आपण छान सगळे ह्या पुऱ्या फ्राय करून घेऊ आणि मग पाहूया किती फुगतात. आता आपलं छान तेल तापलेलं आहे. आता मी या पुऱ्या छान तळून घेते. तर आपण पाहूया फुगतात. काय बेबी, तुला जरा साईडला सर म्हणलेलं समजतं मराठीत, हो तिकडं पण. आवाज इकडे माझ्याकडे तर मग तुम्ही पाहू शकता पहिली पुरी एवढी पूर्ण नाही फुगली, परंतु छान फुगलेली आहे या साईडने. तर मग चला आता मी ही दुसरी पुरी ट्राय करून बघू. तर कसं आपण ह्या कधीमध्ये अशा हेल्दी रेसिपीज ट्राय केल्या पाहिजेत. आता कसं श्रेया स्कूलला जायला लागेल तर मग मला अशा मोस्टली स्कूलमध्ये कसं व्हेजच अलाउड असतं, तर मग त्याच्यामुळे ह्या अशा रेसिपीज ट्राय कराव्या लागतील. आणि मुलं कसं खात नाही, आता हे पुरीमध्ये किंवा पराठ्यामध्ये वगैरे खाऊन घेतात पटापट. असा पालक दिला तर अजून मीच खात नाही, तर श्रेयांश कसं काय, परंतु खायचा तो लहानपणी, अजून पण खातो, असं काय नाही की मी खात नाही म्हणून. परंतु कसं एवढं असं केल्यावरती मी पण खाल्लं, तो पण खाल्लं, सगळेच खाल्लं. तर तुम्ही पाहू शकता ही दुसरी पुरी आपली पूर्ण अशी टम्म फुगलेली आहे. छोटी कढई असल्यामुळे ती कसं कळलं. तर मग चला तुम्ही पाहू शकता ज्या थोड्याशा जाड केल्यात तर त्या फुगत आहेत आणि ज्या थोड्याशा पातळ झाल्यात ना त्या जास्त अशा फुगत नाहीयेत. तर मग चला यांना गरमागरम खायला देते दही सोबत. श्रेयांश इकडे ये ना. मस्त अशा गरमागरम पुऱ्या आपल्या रेडी आहेत. यांच्यासाठी ताट बनवलेलं आहे. आता श्रेयांश घेऊन जाईल. हा पप्पाला देशील, तू खाणार का? गरम आहे का बघ. तर नमस्कार सगळ्यांना. तर फायनली मी रेडी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता असं साधं सिंपल लुक केला आणि शूज घातलेले आहेत, कारण की आम्ही चाललो आहे ट्रेकिंगला. तर आपल्या बदलापूरमध्येच आपल्या सोसायटीच्या मागे जो पनवेल हायवे आहे तर त्याच्या पलीकडे
जायचं आहे. आता पाहू, मी पण फर्स्ट टाइम चाललेले आहे, वरती जायचं आहे थोडंसं. तर हे जातात दर संडेला मॉर्निंगला, परंतु मला बोलले सर मग ह्या वेळेस इव्हिनिंगला जाऊ. मग आम्ही चाललेलो आहोत तिकडं. कारण की काय झालं, मागच्या वेळेस आम्ही ज्या वेळेस ट्रिपला गेलेलो तर त्यावेळेस जो हे चढत होतो आम्ही कुणकेश्वरला, तर इथं काय झालं, असं चढायची सवय नसल्यामुळे मग काय झालं, थोडासा त्रास झाला चढायला. मग ह्यांना म्हणलं महिन्यातून एकदा तरी आपण जात जाऊ, म्हणजे कसं सवय पण राहील शरीराला. मी पहिले चढायचे, परंतु काय झालं, आता श्रेयांश झाल्यापासून सगळं असं माझं लाईफ स्मूथली चाललं होतं, तर मग त्याच्यामुळे सवय नव्हती राहिली. मग म्हणलं चला आता महिन्यातून एकदा तरी जात जाऊ, म्हणजे कसं बॉडीला पण सवय राहील आणि कसं माणसाला प्रत्येक गोष्टीची सवय पाहिजे. तर मग चला असं साधं सिंपल लुक केलं आहे आणि बॅग घेतलेली आहे. म्हणलं होतं तिथं थोडंसं मिनी पिकनिक टाईप काहीतरी घेऊन जाऊ खायला वगैरे, परंतु आत्ताच खाल्लं आहे. बाय द वे पुऱ्या खूप छान झालेल्या, श्रेयांशनी तर एवढ्या आवडीने खाल्ल्या तर काय सांगायलाच नको, त्यांनी 4-5 खाल्ल्या आणि उलट पुरलं नाही, थोडे जास्त करायला पाहिजे होत्या. तर मग चला आता बाकी काही खायला नाही घेतलं त्याच्यामुळे, कारण की पुऱ्या खाल्लेल्या आहेत आणि थोडंसं पाणी पण नाही घेतलं, आपला कोकम सरबत करून घेतलं, म्हणजे थोडीशी एनर्जी येईल म्हणून. तर मग चला आता निघतो आम्ही. काय तिकडे काय काय करतोय, काय एन्जॉय करतोय आम्ही, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून्ड गाईज. तर मग चला आता आम्ही इथे आलेलो आहोत मधोमध आणि आता इथून पुढे जायचं आहे आपल्याला. तिकडे पलीकडे एक डोंगर दिसतोय, तर तिथे जायचं आपलं दिसतोय. हा जो मागे डोंगर दिसतोय तर तिकडे जायचं आहे आपल्याला, या डोंगरावरती तिकडच्या. तर मग इथं ऑलरेडी लोक जायला लागले, परंतु ऊन आहे अजून. आतमध्ये नसेल का? आतमध्ये नाही लागत. ते बोलतात आतमध्ये नाही लागले. तर आपलं जायचं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर केले. छान असं जंगल आहे. तर ऑलरेडी इथं 2-3 गाडी, चला तर इथेच गाडी लावू आपण आणि इथून पुढे पायी जाणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, छान असं वातावरण. तरी कोणी अजून ते लोक किती लवकर गेले असतील ना, आत्ताच गेले असतील नाहीत आपले पुढे. आणि तिथं त्याच्यावरती गेलं तर आपल्या बदलापूरचा पूर्ण असा व्ह्यू दिसतो. तर पाहू आता आपल्याला कुठपर्यंत जाणं पॉसिबल होतं, आपण तिथपर्यंत जाऊयात. तर तुम्ही पाहू शकता ही सागाची झाडं आहेत आणि पाला किती पडलाय ना खाली. आणि तिकडं त्या 2 मावशी आहेत, तर त्या गोळा करत आहेत हा पाला सगळा. चला आता आपण पुढे जाऊयात, पाहूयात आता किती स्टॅमिना आहे, कुठपर्यंत जातोय काय. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she put. तर मग चला आता असंच आम्ही चढत चाललेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता एवढं चढत आलो आहे आम्ही मागे. तर तिथे आपली बाईक पार्क केलेली आहे आणि तिथून पुढे आम्ही इथे चालत चाललेलो आहोत. तर चला अजून तरी काही दम आलेला नाहीये, परंतु पुढे गेला, कारण की हे कसं असं चढायला आहे ना, मग त्याच्यामुळे लवकर दम होतो. लवकर जमन. हो ना. हे माझं सारखं होत नाही. हा, आणि श्रेयांशला तर का अजून श्रेयांश जमलेला नाही. हो ना. आणि वरती मंदिर वगैरे आहे आणि तुम्ही पाहू शकता सूर्यास्त कसा होतो ते. तर तुम्ही पाहू शकता आता इथून एवढं आपल्याला हा चढ चढायचा आहे. हे थोडं पायऱ्या टाईप आहे का पहिले पायऱ्याच होते आता तुटत आले असं काय का? पायऱ्याच. तर मग चला आता हे पण चढूयात आपण. आणि ह्याच्यावरती गेल्यावरती आहे का अजून जायचंय? अजून वरती हे मला बोललेले 10 मिनिटात होईल. तर चला, हे मला बोललेलं की 10 मिनिटात होईल. 10 मिनिटात. दिवसभर त्रास दिलेलाचा बदला घ्यायचा प्लॅन होता का? हा, चला वरती. हो का? चला तर मग चला आता जाऊयात आपण वरती. वरती. चलो. ये देखो इसलिए कैसे जाते? ओहो, कैसे जाते? ऐसे हाँ. ऐसे ऐसे और फिर ऐसे. भागो आता लय सकाळी लय पळत होता श्रेयांशला काय आता. गरज नाही कोणाची. त्याचा तोच करतो. मोहम्मद अमन पण श्रेयांश का जमणार नाही. ये माय स्ट्रॉंगेस्ट बेबी. हो ना. तो चल चल, हात नको टेकू, माझा हात जर पकडला तर. चला तुम्ही असं
ओके बेबी. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही किती वरती आलो होते. साईडला सगळे झाडच दिसत आहेत आणि हे जाळलेलं कारण की एवढं सगळं कचरा कसं उचलणार ना, कारण की खूप सगळे पाणी पडलं. आता मला दम आलेला आहे काय. आणि इथे बघा श्रेयांश कसं दमलाय. दमला नाही ना तू. श्रेयांश तर बिलकुल दमलेला नाही. चला मग आता पुढे जाऊया. हो आंब्याची आणि इथे झाडं पण लावलेली जातात. मग चला जाऊया. तू वरतून इथे सगळं बदलापूर दिसते. हा बॅक कॅमेरा ओपन करते मी दाखवते तुम्हाला. ह्या झाडांच्या मागे आपली बदलापूर सिटी आहे. काय झालं दिसलं का मंदिर. आणि बघा श्रेयांश पुढे गेलाय. अरे तुम्हाला घेऊन जायला ये ना. ओ माय गॉड श्रेयांश माझ्या पुढे पळतोय. थांब 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 आले 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 मेरे आगे भागेगा. बघा श्रेयांश कसा फास्ट पळतोय. लुक लुक लुक. आणि समोरून बघा सूर्यास्त होत आहे आणि तुम्ही पाहू शकता इथून मंदिर दिसत आहे. तर देवीचं मंदिर आहे. तर आपण पुढे जाऊन पाहूयात कोणत्या देवीचं मंदिर आहे. इथं झाडांना पाणी का पक्ष्यांना ठेवलं. झाडांना ठेवलंय हे बघा. बरीचशी झाडं पण लावलेली तिथं आंब्याची वगैरे पाहू शकता. इथे दिसत आहे आई वाघजवी देवीचं मंदिर आहे. आई वाघजई मोहपाडा बदलापूर पूर्व. काय माशी चावली काय. चावली नाही ना फक्त तुला भीती वाटली ना. आणि श्रेयांश अचानक गेला. मला पण दिसल्या नाहीत माशा. चावली असली तर सुजेल बेबी आता. आणि इथे मस्त अशी महादेवाची पिंड आहे आणि इथे गणपती बाप्पा. चला आपण लांबूनच दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. तर मग चला आता आम्ही देवीचं दर्शन घेतलं. सोबतच हनुमानचं पण होतं आणि महादेवाचं पण मंदिर होतं. तर मग या तिन्ही दैवतांचे आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे निघालो आहोत. तर सुंदर असं वातावरण आहे इथे. एकदम प्रसन्न असं वाटतंय. श्रेयांश दमला का. हां बस मग इथेच तू. आम्ही वरती जाऊन येतो. तर मी बोललेलं इथपर्यंतच जाऊ पण हे बोलले आता वरती जवळ आहे. तर बस चला वरती पण आम्ही जाऊन येतो आणि मग तिथून पाहूयात आपण आपल्या बदलापूरचा व्ह्यू. तर पाहू शकता मस्त असं सुंदर वातावरण आहे. हे बॅक साईडने व्ह्यू आहे मंदिराचा. हे आता बांधलंय सगळ्यांनी नाही तर पहिले फक्त ते छोटंसं मंदिर होतं. सोडकाठी ती लागली ना मला. सोडकाठी का रे मार खातो पप्पाचा. आणि आता आम्ही इथं कोकम सरबत करून आणलेला आहे. तर मग आता तो पित आहोत. थोडासा ब्रेक घेतला आम्ही. हे मला सोडून. तर डायरेक्ट बॉटलमध्येच आणला बनवूनच. त्याला काही थोडाच वेळ तर खराब नाही होणार. तर मग चला आता इथे बसून मस्त कोकम सरबत पितो. सुंदर असं वातावरण आहे. छान वाटतंय ना वरती आल्यावरती. हे तर सारखे येतात. मीच पहिल्यांदा आली. चला आता आमचा कोकम सरबत पिऊन झालेला आहे आणि पाहू शकता आपल्याला तिथं वरती जायचं आहे. तिथं पण वरती काहीतरी दिसतंय. बसायला जागा आहे तिथं सगळ्यात वरती. तो तिकडे गड आहे. हा ना तिथेच मला काहीतरी दिसतंय. तर आपण आता सध्या इकडे जातोय ना. तर तिथं बसायला वगैरे पॉईंट आहे चांगला. तर आपल्या आधी पण बरेच जण गेलेत. तर मग चला आता आपण निघूया. बाय 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 बाय. पप्पा चला आता आमचं चढून झालेलं आहे आणि इथून प्लेन असा रस्ता आहे.
तर तुम्ही पाहू शकता इथे आहे करवंदाचं झाड इथे मागे आणि छोटे छोटे करवंद पण आलेले आहेत त्याला. तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. काढताय का? तर थांबा हे बघ, हे काढताय. काढत नाही, कच्चा दाखवते. कच्चं. तर तुम्ही पाहू शकता दिसतंय इकडे. इथे आहे हा करवंद. उलटा कर कॅमेरा. थांबा थांबा, असं दिसत नाही. तुम्ही पाहू शकता इथे आहे हा करवंद. तर मग चला, करवंद आलेले आहेत छोटे छोटे, तुम्हाला तर दाखवलंच. कधी पावसात पिकतील का? आधीच पिकतात. तर मग तोपर्यंत अजून एक राऊंड मारू. हे आणायचे गेले ना, बरेचसे करवंद घेऊन यायचे, कारण की हे इकडेच येतात. मग चला आता वरती जाऊयात आणि तिथून मस्त असा सूर्यास्त पाहूयात आपण. सो लेट्स गो गाईज. मी पाहू शकते इथं वरती येऊन कसं पाणी देतात. काही काही लोक डेली येतात ना, मग ते असं पाण्याची सोय करून जातात. तरी पण एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढी झाडं अशी टवटवीत. बघ कसं पाणी देत आहेत झाडांना. ते बघ ना, बॉटलमध्ये होल पाडलं आहे, त्याच्यात एक काठी टाकली आहे, म्हणजे थोडं थोडं पाणी येईल. समजा, झाडांना प्यायला. तर तुम्ही पाहू शकता इथे जागोजागी अशी हे करून. चल पप्पा बघ कुठे किती पुढे गेले. भागो, तू जितने वाला है. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, हे मोठं वडाचं आहे. येत आहे थोडं थोडं. चल तू पुढे. नाही बघ, याला येत आहे पटापट पाणी. तर तुम्ही पाहू शकता इथून दिसत आहे आपला बदलापूर. सो फायनली किती सुंदर असा व्ह्यू दिसतो. आणि ऐका ना, रात्री तर किती छान दिसेल ना, असं सगळे अंधारात लाईट वगैरे लागले तर एक नंबर व्ह्यू दिसत असेल. तर मस्त असा व्ह्यू दिसत आहे इथून बदलापूरचा. थोडंसं पुढून कॅप्चर करता का तुम्ही? पुढे गेल्यावर दिसत. पाहू शकता इथून मस्त असा व्ह्यू दिसत आहे. ओ माय गॉड. तर मग चला, आता आम्ही इथे मस्त थोडा वेळ बसलेलो आणि तुम्ही पाहिलाच असेल व्ह्यू. मस्त असा व्ह्यू होता. आम्ही आमची बिल्डिंग शोधत होतो याच्यामध्ये. बिल्डिंग सापडली का? श्रेयांशला सापडली, आम्हाला तर काही सापडली नाही. मज्जा आली का? जायचं घरी आता? नाही जायचं, राहतोय पिझ्झा खायला. ओ माय गॉड. तर चला. हो, मला पनिशमेंट. काय काय दिसलं? एप्रिल फूल बनाया. तर मग चला, आता छान बसलो. मस्त अशी थंडगार हवा येते. हवा पण छान आहे ना, आणि नॅचरल हवा असेल इथली. तर मग चला आता जाऊयात आपण घरी. पिझ्झा खायला जायचं ना. ठीक आहे, पाहू आता पुढचे काय काय प्लॅन होतात ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून गाईज. हो ठीक आहे, चलो लेट्स गो. तर मग चला आता रिटर्न जाता जाता इथून छान सूर्यास्त दिसत आहोत. आणि सूर्य आहे ना, पूर्ण असा लाल गोळा दिसत आहे. तर पाहू आता तुमच्यासोबत कॅप्चर करता आलं तर मग मी ते नक्की व्हिडिओमध्ये कॅप्चर करेन. कारण की काय, इथं मध्ये खूप सगळी झाडं आहेत, तर त्याच्यामुळं एवढं येत नाही. तर पाहू बॅक कॅमेराने मला कॅप्चर करता आलं तर मग मी करेन. तर तुम्ही पाहू शकता इथून दिसत आहे थोडं थोडं, परंतु असं जास्त नाही दिसत. आणि जाता जाताना इथं पुलअपचं दिसलं तर बघा श्रेयस. आम्हाला एक तर हाईट फोबिया आहे पप्पा. सोडलंय त्याने. तुम्ही पाहू शकता इथे जाता जाता दिसलेलं आहे करवंदाचं झाड आणि याला छान अशी फुलं आलेली आहेत. ब्युटी ऑफ नेचर.
येतील आता, परत येऊयात आपण एकदा करवंद खायला. चला आता उतरायचं तर सोपं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे 2 रस्ते आहेत. तर येताना आपण इकडून चढत आलेलो, आता उतरताना ह्या साईडने उतरूया. अंतर तर सेमच आहे असं हे बोलतायत, मला माहिती नाही आहे. तर मग चला आता उतरायचं काही नाही, इझी तिकडे आपली गाडी आहे. हा चला घेतली हे चला आता फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. तर येताना आणलेला आहे, काय आणलं येताना? हे काय पिझ्झा. तर मग चला पिझ्झा आणलेला आहे आणि सोबतच कलिंगड पण आणलेलं आहे. तर कलिंगड आता उद्यासाठी ठेवू आणि आता खाणार आहोत आपण चमचीदे. तर खूप दिवसाची क्रेविंग होती पिझ्झा खायचा. काय हे स्नॅप त्याच्यावरती टाकून खाऊ कशावर पिझ्झावरती. नाही तर हे तर आहे, जेव्हापासून डीमार्टचा पिझ्झा खायला चालू केले तेव्हापासून डॉमिनोजचा पण पिझ्झा खाऊशी वाटत नाही. तर तुम्ही पाहू शकता यावेळेस आम्ही पनीरवाला मागवला. लास्ट टाइम कॉर्नवाला ट्राय केलेला आपण, तो पण छान होता. आणि ह्यावेळेस कोणता आहे? मम्मा काय? मला हे प्यायचंय. पनीर पेप्रिका आहे ह्यावेळेस. तर चला आपण पिझ्झा ओपन करूया साईडला. चल यमी यमी. तर दोन्ही पण तेच ऑर्डर केलेत, म्हणजे कसं एक वेगवेगळं गेलं ना खाल्ल्यासारखं वाटत नाही. म्हणलं चला हाच ऑर्डर करू. हा 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 मस्त असा स्मेल येतोय. थांब तुला स्माइली काढून देते. थांब. तर मग चला आता हा पिझ्झा आम्ही एन्जॉय करतो आणि मग काय ना आता जेवण वगैरे करू. आणि आजचा हा संडे असा आमचा सेलिब्रेट झालेला आहे. त्यामुळे चला मस्त असा पिझ्झाचा आस्वाद घेतो. छान निसर्गरम्य वातावरण पाहून आलेलो आहोत आणि आता पिझ्झा खातो. तर याच नोटवरती आम्ही आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.